हाय नमस्कार, आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण जवळ्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी जवळा घेऊन तो 5 मिनिटे भिजत ठेवला आणि 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। मिरची आणि लसणाची ठेचा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ, तेल आणि मोठा कांदा चिरलेला। चला तर आपण सुरू करूया जवळ्याची चटणी बनवायला। हे पहा, आपण कढई गरम करत ठेवली आहे। गॅसचा आच हा मंद ठेवायचा आणि त्यामध्ये तेल ओतून घेऊया। तेलही गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकूया। कांदा मऊ होईस्तोवर परतून घेऊया मंद आचेवरच। आता गॅसचा आच आपण मीडियम केलेला आहे। कांदा मऊ होईस्तोवर परतून घेऊया। आता यामध्ये आपण मिरची आणि लसणाचा ठेचा घालूया। त्यानंतर टोमॅटोही घालून घेऊया आणि हे थोडं परतून घेऊया। हेही मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचं टोमॅटो। आता यामध्ये आपण मीठ घालूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जाईल आणि मऊ होईल। हे परतून घेऊया। तर यामध्ये आपण हळद टाकून हळदही परतून घेऊया, मिक्स करूया। तुम्हाला मसाल्याची करायची असेल तर मसाल्याची चटणी करू शकता तुम्ही। यामध्ये जसं मी टोमॅटो घातलाय त्याप्रमाणे तुम्ही कोकमही घालू शकता। आता परतून झाले। आता यामध्ये आपण जवळा टाकूया। हे पहा, परतून घेऊया, हे पण मिक्स करूया। छान होते जवळ्याची चटणी, चवीला तर खूपच टेस्टी। तुम्ही एक भाकरीच्या जागी 2 भाकरी खाल, इतकी टेस्टी होती। चला तर हिला 5 मिनिटं झाकून घेऊया। हे पहा, आपण झाकून ठेवले। आता 5 मिनिटं शिजवून घेऊया। ही मंद आचेवरच 5 मिनिटं वाफवून घ्यायची जवळा चटणी। हे पहा, 5 मिनिटं झालेत, झाकण काढले। इतका छान वास येतोय। त्यामध्ये आपण मिरचीचा आणि लसणाचा ठेचाही टाकलाय आणि कांदा, खूपच छान वास येतोय तिचा। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर सर्व करूया। नुसतं वासानेही पोट भरतं, इतकं छान वास येते। अशी चटणी करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तुम्हाला हवी तेव्हा काढून खाऊ शकता तुम्ही डब्यामध्ये भरून। ही पहा, किती छान चटणी झाली। चला तर आपण सर्व करूया। आता गॅस बंद करूया। ही पहा, आपली जवळ्याची चटणी रेडी आहे। तर ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता आणि खायला तर खूपच छान लागते। हे पहा, तुम्हाला दाखवते मी जवळून। ही पहा, इतकी छान, खाण्यास तर खूपच चविष्ट अशी ही जवळ्याची चटणी। तर कशी वाटली आपली जवळ्याची चटणी नक्की कमेंट करून कळवा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा। शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।